आर टी ॲडमिशन 2026-27 तर येत्या काही दिवसामध्ये फॉर्म सुरू होणार आहे. म्हणजे पुढील महिन्यामध्ये फॉर्म सुरू होणार आणि यामध्ये भरपूर सारे पालकवर्ग आहे ज्यांनी कमेंट्स केलेले आहे की 1 किलोमीटरमध्ये नंबर लागतो का किंवा 3 किलोमीटरमध्ये नंबर लागतो, याबद्दलची संपूर्ण अपडेट पालकांनी मागितलेली आहे. तर बघू शकता यामध्ये पालकांनी जे ऐकलेलं आहे की 1 किलोमीटरमध्ये जर तुमचे घर असेल नंबर लागण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. कारण यामध्ये आपण संपूर्ण डिटेल्स बघणार आहे. तर बघू शकता की 1 किलोमीटर आणि 3 किलोमीटरचा जो नियम आहे नेमका काय म्हणतो हे पालकवर्गांनी समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. कारण की तुम्ही फॉर्म भरायच्या अगोदर जर संपूर्ण नियम समजून घेसाल तर तुमचा नंबर 100% आर टी ईमध्ये सिलेक्ट होण्याचे चान्सेस वाढणार आहे. कारण की यामध्ये ज्या चुका होतात त्या चुकीमुळे तुमचे फॉर्म डायरेक्टली रिजेक्टसुद्धा होतात. कारण यामध्ये जर तुम्ही बघितलं आर टी ईमध्ये तर अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे ते म्हणजे गुगल लोकेशन देणे. म्हणजे आपले जे घर आहे हे जे मॅप असतो त्या मॅपनुसार आपल्याला लोकेशन दाखवावे लागते फॉर्ममध्ये आणि त्यानुसार तुम्हाला मग त्या घरापासून अंतर सिलेक्ट करण्यात येते की तुमचं घर शाळेपासून किती अंतरावर आहे. पहिला नियम काय आहे, 1 किलोमीटरच्या आत प्रिफरन्स. स्टार्टिंगला आपल्याला 2 ऑप्शन येतात. एक येते ऑप्शन की 1 किलोमीटरच्या आतमध्ये जेवढ्या शाळा आहेत तेवढ्या शाळा तुम्ही ॲड करा. त्यानंतर 3 किलोमीटरपर्यंत जेवढ्या शाळा आहेत तेवढ्या शाळा तुम्ही ॲड करा आणि 3 नंतरसुद्धा येतात परंतु यामध्ये नंबर लागत नाही. बघा पहिला पॉईंट आणि दुसरा पॉईंट, 1 किलोमीटरच्या आत जर शाळा तुमच्या घरापासून 1 किलोमीटरच्या हवाई अंतरावर असेल तर तुम्हाला सर्वाधिक प्राधान्य मिळते. प्रवेश मिळण्याची जी शक्यता आहे ही 90% म्हणजे 90% चान्सेस आहे जर तुम्ही 1 किलोमीटरच्या आतमधल्या शाळा टाकत असाल जास्तीत जास्त. हा नियम आर टी ईचा आहे. आर टी ईच्या साईडवर सुद्धा माहिती दिलेली आहे, तुम्ही तिथेसुद्धा जाऊन बघू शकता. झालं. त्यानंतर भरपूर सारे पालकवर्ग असे म्हणतात की आमच्या घराजवळ 1 किलोमीटरमध्ये शाळा चांगल्या नाही आहे, आम्हाला 1 पासून 3 किलोमीटरमध्ये डिस्टन्स पाहिजे. तर हा झाला तुमचा सेकंड ऑप्शन. जर 1 किलोमीटरमध्ये शाळा उपलब्ध नसतील आणि तर तुम्ही 3 किलोमीटर अंतरावर जर शाळा निवडू शकत असाल. पण यामध्ये पण काय म्हणते, यामध्ये अगोदर जी संधी देण्यात येणार आहे ती संधी ज्यांच्या घरापासून ती शाळा 1 किलोमीटरच्या आतमध्ये असेल त्यांना चान्स देण्यात येणार आहे. समजा एक उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला. तुमचे घर इथे आहे, 1 नंबरमध्ये तुमचं घर आहे, इथून तुमची ही शाळा 1 किलोमीटरमध्ये कोणतीही शाळा नाही आहे. ओके, तुम्हाला टाकायचं आहे 2 किलोमीटर अंतरावर तुमची शाळा आहे म्हणजे इथे. परंतु या शाळेच्या आजूबाजूला जेवढी 1 किलोमीटरचे लोक आहेत त्यांना अगोदर चान्स देण्यात येणार. जर जागा उरत असेल तर तुमचा विचार या शाळेमध्ये करण्यात येणार. या एक्झाम्पलवरून तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर व्हायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही ट्राय करा की 90% जे चान्स आहे हे 1 किलोमीटरच्या आतमध्ये असलेले विद्यार्थ्यांनाच देण्यात येणार आहे. जर जागा उरल्या तरच तुमचा विचार करण्यात येणार. त्यामुळे तुम्ही आता विचार करा की तुम्ही कुठे भाड्यानं राहत आहे, तुम्हाला कोणती शाळा पाहिजे आहे, हा विचार तुम्ही आताच करून ठेवू शकता. कारण की अगोदर विचार 1 किलोमीटरचा करण्यात येणार. जर तुमचा 1 किलोमीटरमध्ये जर नंबर लागत नसेल तर तुमचा विचार 3 किलोमीटरमध्ये करण्यात येणार. परंतु 1 किलोमीटरमध्ये विचार तुमचाच नाही तर जेवढेही शाळा आहे त्या शाळेच्या आजूबाजूला जेवढेही लोक राहत असेल, जेवढे लोक यासाठी अप्लाय करत असेल त्यांचा विचार करण्यात येणार. नाही तर आपल्याला असं वाटत असते की XYZ एक शाळा असेल, या शाळेमध्ये मला नंबर लागला पाहिजे. परंतु आपले घर जर इथून 2 किलोमीटर किंवा 2.5 किलोमीटर असेल तर या शाळेच्या 1 किलोमीटरमध्ये कितीतरी घरं असू शकतात. अगोदर त्यांना चान्स देण्यात येणार, नंतर आपला विचार करण्यात येणार. त्यामुळे विचार करा, शाळा बघा, संपूर्ण माहिती घेऊन ठेवा. आर टीच्या साईडवर संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि जे लोकेशन असते तुमचं, जसं की आपलं घर जर इथे एक घर आहे तुमचं, हे इथून तुमच्या हे शाळा असेल एवढ्या, तर हे लोकेशन तुमचं असं रोडनी नाही पकडलं जात, हे एअरमध्ये पकडलं जाते असं. कारण की एअर डिस्टन्स पकडल्या जात असते. जेव्हा आपण लोकेशन देतो तेव्हा एअर डिस्टन्स असते. हे असं तुम्हाला जे रस्ता असा चालला असा 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 हे डिस्टन्स आर टीमध्ये पकडण्यात येत नाही. हे सुद्धा संपूर्ण पालकवर्गांना माहिती असायला पाहिजे. त्यामुळे आपण विचार करतो की अरे ही शाळा तर खूप दूर आहे तरीसुद्धा लोकेशननुसार का बरं दाखवत आहे, तर हे लोकेशन एअरमध्ये पकडल्या जाते. त्यामुळे अशा प्रकारे यामध्ये डिस्टन्स दाखवण्यात येते. तर यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. आपण जेव्हा फॉर्म भरू तेव्हा तुम्हाला संपूर्ण माहिती देऊ.
जेव्हा फॉर्म सुरू होणार आहे, जेव्हा आपण फॉर्म फिलअपचं तुम्हाला संपूर्ण माहिती देऊ, त्यावेळेस तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार की नेमकी फॉर्ममध्ये कसं गुगल लोकेशन सिलेक्ट करायचं. या प्रकारे फक्त पालक वर्गांनी कोणत्याही याच्यामध्ये घाई न करता संपूर्ण माहिती समजून घेणे, त्यानंतरच आपला फॉर्म फिलअप करणे. तर अशा प्रकारे हे एक जे लोकेशनचा जो गोंधळ होता हा अशा प्रकारे असणार आहे. यामध्ये जर तुम्हाला कुठे डाऊट्स असेल तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. आणि RT ॲडमिशनच्या जेही अपडेट येईल, फॉर्म सुरू झाल्यानंतर डॉक्युमेंट्स आहे किंवा कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा. आपण संपूर्ण माहिती वेळोवेळी आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करू. आणि RTच्या पुढील अपडेट्ससाठी चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.